नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्याहरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, स्थानभ्रष्टा न शोभन्ते, स्थानभ्रष्टा न शोभन्ते, दंता केशा नखा नरः, दंता केशा नखा नरः, इति विज्ञाय मतिमान, इति विज्ञाय मतिमान, स्वस्थानम न परित्यजेत, स्वस्थानम न परित्यजेत. म्हणजे मित्रांनो, दात म्हणा, केस म्हणा, नख म्हणा किंवा माणूस म्हणा, हा योग्य ठिकाणीच असलेला चांगला दिसतो किंवा शोभून दिसतो. जर वेगळ्या ठिकाणी असला तर तो शोभून दिसत नाही. यासाठी जर बुद्धिमान माणसं असतात ते नेहमी आपल्या स्थानावर असतात किंवा ते कधीही आपलं काम सोडत नाही. बरोबर मित्रांनो, आपल्याला नेहमी विद्यार्थी राहायचं आहे, नवनवीन शिकत राहायचं आहे आणि जिथे कुठे आपल्याला नवीन शिकायला मिळतं आहे त्या स्थानी आपण असलं पाहिजे. आणि सुभाषितामध्ये दात हा शब्द आलेला आहे, तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल. आजचा विषय पाहूया आपण, दाताशी निगडीत आहे. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे जागतिक मौखिक आरोग्य दिवस. बरोबर, जागतिक मौखिक आरोग्य दिवस जो आपण 20 मार्चला साजरा केला जातो. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जे की जवळजवळ 98 वर्ष जुनं आहे, तर अशा महाविद्यालयातून, अशा रुग्णालयातून आज आपल्याकडे डेंटिस्ट आलेले आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर गायकवाड यांचं आणि डॉक्टर संध्या चव्हाण यांचं. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. सुरुवात करूया डॉक्टर गायकवाड यांच्यापासून. डॉक्टर राजेश प्रभाकर गायकवाड, आपण प्राध्यापक आहात, दंत परिवेष्टन शास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे. सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी आधी BDS केलं, त्याच्यानंतर MDS केलं शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथून. म्हणजे सरांनी तिथे शिक्षण घेतलं, तिथेच आज सर शिकवत आहेत. तर पुढे सरांच्या गाठीशी जवळजवळ वैद्यकीय अध्यापनाचा 26 वर्षाचा अनुभव आहे. ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवतात, PhDच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, पदव्युत्तर आणि PhDच्या विद्यार्थ्यांचं ते मार्गदर्शक आहेत, गाईड देखील आहेत. आणि भारतीय दंत संघटनेचा म्हणजेच इंडियन डेंटल असोसिएशनचे मुंबई शाखेचे ते सचिव आहेत. आणि महाराष्ट्र दंत परिषद व भारतीय दंत परिवेष्टन शास्त्र संघटनेचे विशेष कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. आणि पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर सरांना महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते सरांचा गौरव झालेला आहे, सन्मान झालेला आहे. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरांनी अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि अतिथी व्याख्याते म्हणून व्याख्यानं देखील दिलेले आहेत. असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर आपले दुसरे पाहुणे, आपले दुसरे डेंटिस्ट यांच्याशी आपण ओळख करून घ्या. डॉक्टर संध्या चव्हाण, आपण सहयोगी प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री म्हणजेच सामाजिक दंतशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे. मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 13 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, चिकित्सा क्षेत्रात म्हणा आणि सामाजिक स्तरावर देखील दंतसेवेचा हा अनुभव आहे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी BDS नंतर MDS केलं, ही पदवी प्राप्त केली. आणि मॅडम PhD स्कॉलर आहेत, म्हणजेच मॅडम PhD करत आहेत. तर खूप खूप शुभेच्छा मॅडम त्यासाठी. आणि मॅडमनी महाराष्ट्र शासनाची जी हिंद दी चादर 2026 खारघर नवी मुंबई येथे मौखिक आरोग्य तपासणी, उपचार आणि जनजागृती शिबिरांचं आयोजन केलं. अंमलबजावणीत देखील मॅडमनी महत्त्वाची भूमिका, महत्त्वाचं योगदान दिलं.
मॅडमनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाची कृती आराखड्यात म्हणजेच 100 डेज ॲक्शन प्लॅन या अंतर्गत 245हून अधिक मौखिक आरोग्य तपासण्या व जनजागृतीचे शिबिर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि जवळजवळ त्यामुळे 27,900 रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे, लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर 2025 साली शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई ला पेरी फोचार्ड अकॅडमी जी एशिया रिजनची आहे तर्फे कम्युनिटी सर्व्हिस एक्सलन्स या पुरस्काराने म्हणजेच समुदाय म्हणा किंवा समाजसेवा व उत्कृष्टता पुरस्कार मिळवण्यात मॅडमचा सिंहाचा वाटा आहे. मॅडमनी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे आणि 2025 सालीच मॅडमना देखील वैयक्तिक एक पुरस्कार मिळाला. बंजारा यूथ आयकॉन या पुरस्काराने मॅडमचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नवी दिल्ली येथे मॅडमचा सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला. प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा व तंबाखू विरोधी जी जनजागृती आहे या विषयात मॅडमना कार्य करण्यात विशेष अशी रुची आहे. वंचित समाजासाठी म्हणा किंवा युवांसाठी मॅडमनी भरघोस असं मदत आणि आरोग्य शिबिरं राबवलेली आहेत आणि जवळजवळ 2 लाखहून अधिक लोकांना या मौखिक आरोग्य सेवा शिबिरांचा जो आहे ती आरोग्य सेवा पुरवलेली आहे. तसेच भारत सरकारचं जे स्वस्थ नारी सशक्त परिवार या योजनेअंतर्गत देखील मौखिक आरोग्याशी निगडीत विविध उपक्रम मॅडमनी राबवलेले आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर्स आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. तर हॅलो डॉक्टर. हॅलो मॅडमपासून सुरुवात करूया. संध्या मॅडम, आम्हाला सांगा की हा जागतिक मौखिक आरोग्य दिवस आपण का साजरा करतो, त्याचं महत्त्व काय, आणि जोडून एक प्रश्न विचारतो की दरवर्षी काही एक थीम असते, घोषवाक्य असतं, तर या वर्षीचं घोषवाक्य काय? जागतिक मौखिक आरोग्य दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये मौखिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे. जगभरात 90% पेक्षा अधिक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी मौखिक आजारांनी ग्रस्त होतात. लोकांना दाताची कीड, हिरड्याचे आजार आणि मुखाचे कर्करोग यासारख्या समस्याबद्दल अवगत करण्याकरिता हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतात. संपूर्ण आरोग्याशी संबंधित म्हणजे ओरल हेल्थ इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ जनरल हेल्थ, असं हा एक प्रूव्हन फॅक्ट आहे. ओरल हेल्थ आणि जनरल हेल्थला आपण सेपरेट एंटिटी म्हणून आपण बघू शकत नाही. तर ओरल हेल्थ जनरल हेल्थमध्ये जो पण डिरेंजमेंट्स होतं तो डिरेंजमेंट्सचं फर्स्ट साइन अँड सिम्पटम्स जो आहे आपल्याला ओरल हेल्थ वर रिफ्लेक्ट होतात. सो दॅट इज वाय या दिवसाची मेन उद्देश आहे जनजागृती, मौखिक आरोग्याबद्दल जनजागृती. फारच छान, फारच छान. सोप्या शब्दात मॅडमनी सांगितलं की मौखिक परीक्षण जर केलं तर तोंडाचं परीक्षण केल्यावर व्यक्तीचं पूर्ण शरीराची प्रकृती कशी आहे ते पण आपल्याला ओळखता येईल असं मॅडमनी सांगितलं. डॉक्टर गायकवाड, तुमच्याकडे वळतो आणि जेव्हा तुमचा परिचय करून देत होतो, मॅडमचा परिचय करून देत होतो, तर नवीन नवीन ज्या गोष्टी आम्हाला कळल्या. नेहमी आम्हाला दाताचे डॉक्टर एवढंच माहिती असतं, तर त्याच्या पण वेगवेगळ्या शाखा आहेत याविषयी आम्हाला कळलं. तर कोणकोणत्या आणि शाखा आहेत आणि त्या शाखांविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा. काय सांगणार? मौखिक आरोग्य दिवस जसं मॅडमने आत्ता सांगितलं तर त्यामध्ये 2 प्रामुख्यानं संघटना आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन तसेच शासनाची विविध महाविद्यालयं, खाजगी दंत महाविद्यालय, तसेच जे इंडियन सोसायटी ऑफ पॅराडॉन्टॉलॉजी ह्या ज्या संस्था आहेत किंवा या असोसिएशन आहेत यातर्फे अत्यंत उत्साहात जे पूर्ण देशभरात खूप प्रमाणात मौखिक आरोग्याविषयी जनजागृती केली जाते. आणि जो आता डॉक्टर निखिलनी जो प्रश्न विचारला तर त्याच्या अनुसार दंतशास्त्राच्या साधारण 9 शाखा असून त्यामध्ये प्रामुख्यानं मुखरोग व क्षकिरण,
यामध्ये तुमच्या मुखाची तपासणी केली जाते, एक्सरे काढले जातात. नंतर आता CBCT स्कॅन हे अत्याधुनिक उपचार आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांचा दाताचा विभाग वेगळा असतो, त्यामध्ये 13 वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्याची ट्रीटमेंट केली जाते. लहान मुलांच्यामध्ये खूपच जास्त डेंटल केरीविषयी ट्रीटमेंट किंवा उपचार किंवा त्यांचं प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने आत्ता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी नागपूरपासून सुरुवात केलेली आहे की बऱ्याच शाळांमध्ये आता त्यांचं डिटेक्शन, स्क्रीनिंग आणि फ्लुराईड ॲप्लिकेशन असं प्रिव्हेंटेबल, जेणेकरून लहान मुलांमध्ये केरीचं पूर्णपणे उच्चाटन व्हावं, या हेतूनं महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे. नंतर पुढच्या जर ब्रांचेस म्हटलं तर दंतशल्य, त्याच्यामध्ये रूट कॅनाल आणि क्राऊन अशा गोष्टी येतात. त्याच्यानंतर ओरल सर्जरी म्हणजे मुखशल्यशास्त्र, त्याच्यामध्ये दात काढणे, दाताच्या हिरड्यांच्या जबड्यांच्या छोट्या शस्त्रक्रिया करणे, पूर्ण छोटे कॅन्सर असतील त्याच्या शस्त्रक्रिया करणे. त्याच्यानंतर दंतपरिवेष्टनशास्त्र, त्यामध्ये प्रामुख्याने हिरड्यांची मजबूती, हिरड्यांचे उपचार याविषयी मार्गदर्शन केले जाते. नंतर प्रोस्थेटिक हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि दंतशल्य आणि प्रोस्थेटिक म्हणजे कृत्रिम दंतशास्त्र हे विषय प्रामुख्याने डेंटिस्ट्रीमध्ये मेन भूमिका निभावतात. तर कृत्रिम दंतशास्त्र म्हणजे दात एकदा तुम्ही लूज केला, त्याच्यानंतर दात बसवणे किंवा आंशिक कवळी देणे किंवा फिक्स डेंचर बसवणे किंवा मग त्याच्यामध्ये इम्प्लांट आता नवीन ह्याच्यामध्ये आल्यावर दंतरोपण करणे, या सर्व गोष्टी कृत्रिम दंतशास्त्रात केल्या जातात. ऑर्थो म्हणजे जिथे तुमचे वेडेवाकडे दात आहेत या सगळ्या दातांची जी ट्रीटमेंट करणं, परत तुम्हाला स्मित हास्य परत लाभून देणं, या सर्व गोष्टींची काळजी ही ऑर्थो विषयात घेतली जाते. नंतर ओरल पॅथॉलॉजीमध्ये आत्ता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ज्या दाताविषयी वाढ असते, हिरड्याची वाढ झालेली आहे किंवा गाठी आलेत तोंडात, तर त्याचं परीक्षण हे सगळं ओरल पॅथॉलॉजी डिपार्टमेंट याच्यामध्ये केलं जातं. आणि पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री ही आत्ता म्हणजे ॲक्च्युली हा विषय 84 साली हा विषय मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झाला पहिल्यांदा, आणि 84 नंतर मग हा विषय इन्क्लूड होऊन म्हणजे ॲक्च्युली खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि जे सामाजिक बांधिलकी म्हणा डेंटिस्टची, किंवा समाजाविषयी जे सर्वे करणं, त्याची लक्षणं तपासणं, त्याच्याविषयी उपचार शासनाला सजेस्ट करणं, हे प्रामुख्यानं पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री सामाजिक दंतशास्त्र विभागामध्ये केले जातात. अशा एकूण 9 ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये. आणि पदव्युत्तर विद्यार्थी पण तेवढ्याच, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी असतात, म्हणजे पदव्युत्तर विषय शिकवला जातो. फारच छान. मित्रांनो, दंतशास्त्राच्या पण वेगवेगळ्या छटा आहेत. 9 छटा सरांनी आपल्याला सांगितलं. आणि सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख आपल्यासोबत आहेत. संध्या मॅडम, तुमच्याकडे वळतो. आणि मौखिक आजाराचे पण काही प्रकार असतात का, तर त्याविषयी थोडं ढोबळमानाने आम्हाला सांगा. हो सर, मौखिक आरोग्य बिघडल्यास बरं फक्त अनेक आजार आहे. बरं फर्स्ट इज दात किडणं, हिरड्याचे आजार, टूथ सेन्सिटिव्हिटी आणि मुखकर्करोग. ओरल मौखिक आरोग्यामध्ये अल्सर्स होणे, बरं आणि हे सगळे कॉमन ओरल डिसीजेसमध्ये आपण बघू शकतो. फारच छान. मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशा जागतिक मौखिक आरोग्य दिवस याविषयी विशेष कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याला तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन मिळत आहे. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही आपल्या भेटीला पुन्हा येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. पाहत राहा फक्त दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि जागतिक मौखिक आरोग्य दिवस जो 20 मार्चला साजरा केला जातो, तर त्याविषयी निमित्ताने हाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, जे की 98 वर्ष अशी जुनी संस्था आहे. तर तेथील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक म्हणा, विभाग प्रमुख म्हणा, डॉक्टर संध्या आणि
डॉक्टर गायकवाड आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गायकवाड, तुमच्याकडे वळतो आणि हिरड्यांचे आजार कोणते आणि सोबत त्याचं प्रमाण किती समाजात पाहायला मिळतं आणि थोडंसं हिरड्यांच्या आजारांविषयी आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा, जेणेकरून कसं ओळखतात, त्याची लक्षणं काय आहे, कुठल्या तपासण्या करायला लागतात आणि रुग्णाजवळ उपचाराचे काय काय पर्याय आहे ते थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. आता हिरड्यांचे आजार हा भारतामध्ये प्रामुख्याने आढळतो. कारण जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये 30% लोक अर्बन एरियामध्ये शहरी भागात राहतात आणि 70% लोक हे ग्रामीण भागात राहतात. आणि अजूनसुद्धा आपण जर प्रामुख्यानं बघितलं, जरी आता शासनातर्फे वारंवार आपण त्याच्याविषयी जनजागरूकता करतो की ओरल हेल्थविषयी आपण काळजी घ्या, पण तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये तंबाखूचं प्रमाण किंवा वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत मुख स्वच्छ करण्याकरता, त्यामध्ये काही राख वापरतात, तपकीर वापरतात, हे अजूनसुद्धा काही काही ठिकाणी म्हणजे ब्रश करतात ते, पण त्याच्याबरोबर हे सुद्धा म्हणजे ब्रश केल्यानंतर किंवा ब्रश करण्याच्या अगोदर तपकीर लावतील, नंतर ब्रश करतील, टूथपेस्ट आणि ब्रश. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे हिरड्यांच्या आजाराचं प्रमाण हे म्हणजे ग्रामीण भागामध्ये थोडंसं जास्त आहे. शहरी भागामध्ये आजार आहेत, पण शहरी भागामध्ये जास्त करून तुम्हाला मधुमेह किंवा असे आजार तुम्हाला सापडतील. खेडेगावामध्ये हिरड्यांचे जे क्रॉनिक पॅरोडॉन्टाइटिस किंवा पायोरिया आम्ही म्हणतो, तर लेमॅन टर्ममध्ये पायोरिया आहे. तर पायोरिया म्हणजे पस होणं, हिरड्यांमध्ये पू येणं, रक्त येणं, हिरड्यांचा तोंडाची दुर्गंधी येणं, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. प्रामुख्यानं हा आजार आहे साधारणपणे 35च्या नंतर सापडतो. साधारणपणे एक 20%, 17 ते 20% प्रमाण या प्रामुख्यानं हिरडी रोगाचं आहे. जिंजायवर म्हणजे गम्सचे जे आजार आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे त्याचं म्हणजे थोडं इन्फ्लमेशन होणं, रक्त येणं हिरड्यातून किंवा तुम्हाला दातामध्ये डिक करू, काडी घालू वाटणं, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. नंतर जर तुम्ही विचार केला तर काही आजार आहेत ते लहानपणी दिसतात. म्हणजे ॲक्यूट हार्पेटिक जिंजिओस्टोमॅटायटिस, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आधी ताप येतो, नंतर तोंडामध्ये पुरळ उठतात, नंतर ते फुटतात आणि मग साधारणपणे हा कालावधी 2-3 दिवसाचा असतो. त्याला आम्ही प्रोड्रोमल सिम्पटम्स म्हणतो. तर अशा व्हायरल इन्फेक्शन आहे. साधारणपणे ते 7 दिवस चालतं. त्याच्यानंतर एक 7 ते 10 दिवसामध्ये त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित जर केली तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन, तर तो म्हणजे कंट्रोल होऊ शकतो. तर काही आजार जे आहेत ते नंतर पौगंड अवस्थेत, म्हणजे युजली 16 ते 20च्या दरम्यान किंवा 13 ते 20च्या दरम्यान काय ह्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे हिरड्यांची वाढ होते. जर तुमच्या तोंडामध्ये ऑलरेडी प्लाक, कॅल्क्युलस अशा जर डिपॉझिट आहेत, तर त्याच्यामुळं ॲग्रेशन होऊन हिरड्यांची परत वाढ होते किंवा हिरड्यातून रक्त येणं आणि अशा समस्या लोकांना. नंतर महत्त्वाचा म्हणजे गर्भधारणेमध्ये युजली अगेन हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं किंवा हार्मोनल प्रमाण वाढल्यामुळं बऱ्याच वेळेला जर त्या पेशंटनी जर व्यवस्थित तोंडाची काळजी नाही घेतली किंवा जर ऑलरेडी तिथं कॅल्क्युलस आहे, प्लाक आहे, असे डिपॉझिट आहेत आणि नंतर हार्मोनल चेंजेस पण वाढले, तर त्याच्यामध्ये निश्चितच हिरड्यांची ग्रोथ होते. इप्युलस लाईक ग्रोथ म्हणतो आम्ही त्याला, लोकलाइज जिंजाल ओव्हर ग्रोथ, म्हणजे हिरडीवर अशी गाठ येते. मग हे निश्चितच टाळता येऊ शकतं, प्रिव्हेंट करता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये जनजागरूकता खूप आवश्यक आहे. गर्भधारणेपूर्वीच तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे जाऊन दात क्लीन करणं, दातावरचे सगळे डिपॉझिट क्लीन करणं, ह्या साध्या जरी गोष्टी केल्या तरी गर्भधारणेमध्ये तुम्हाला सुसह्यपणे म्हणजे युजली कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला तसेच बाळाला येणार नाही. तर ही फक्त जागरूकता करणं थोडी आवश्यकता वाटते आपल्यामध्ये. कारण बऱ्याच पेशंट पाहतो आम्ही की त्याच्यामध्ये तोंडामध्ये गाठ आहे आणि गरोदरपणामध्ये ट्रीटमेंट करणं हे खूप अवघड काम असतं. त्याचे फर्स्ट ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये शक्यतो कुठल्या गोळ्या देणं अशक्य असतं. त्यावेळेला फक्त सेकंड ट्रायमेस्टर सेफेस्ट आहे आणि त्यावेळेला एका वेळेला तुम्ही 2 लोकांची ट्रीटमेंट करत आहात, म्हणजे 2 ह्याच्या जीवाशी तुम्ही ट्रीटमेंट करत असता, म्हणजे लहान मुलगा आहे, आई आहे. त्यामुळं याविषयी खूप जनजागरूकता करणं आवश्यक वाटतं. फारच छान, सुंदर अशी माहिती दिली सर, की गर्भधारणेच्या आधी
एकदा तरी जरूर तुम्ही दाताची तपासणी केली पाहिजे. डॉक्टर साहेब, आपल्याला सिन्नरहून फोन आहे. रुपेश गुजराती यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, मी रुपेश गुजराती बोलतो सर, नाशिक वेस्ट, सिन्नर जिल्हा नाशिक. हां, माझा प्रश्न असा आहे की आपण जो ब्रश करतो तो ब्रश एका महिन्यात किती वेळा बदलावे आणि त्यासाठी क्वालिटी कोणती असावी, मीडियम, सॉफ्ट, हार्ड? आणि दुसरी गोष्ट असं की हृदयरोग आणि नेत्ररोग याचा दाताशी काही संबंध आहे का अरे वा. त्याच्यासाठी? सुंदर असा आणि जे प्रश्न. आपण जे सांगतो की खोबरं खाणे, ऊस खाणे यांनी दात मजबूत होतात चावून चावून, हे खरं आहे की? एवढे 3 प्रश्नच मला उत्तर हवं आहे. थँक्यू. फारच सुंदर असा प्रश्न आहे. कोणापासून सुरुवात करूया? मॅडम पासून सुरुवात करूया. संध्या मॅडम, काय सांगणार रुपेश दादांच्या प्रश्नाविषयी? रुपेश दादा, खूपच चांगला क्वेश्चन तुम्ही आम्हाला विचारलेले आहे. त्यांच्याबद्दल धन्यवाद. कारण की तुमचं प्रश्नला उत्तर अगर हम दे रहे हैं तो इट इज़ फॉर एवरीबडी, इट इज़ काइंड ऑफ अवेअरनेस आहे. पहिले प्रश्न की टूथब्रश कधी आपण चेंज करू शकतो, बदलावं एका महिन्यात. बदलावे. हां, टूथब्रश एका महिन्यात बदलायचं म्हणजे असं नाही. ज्या वेळेस तुमचं टूथब्रश फ्रेईंग जातं, मग त्या टूथब्रशवर तो टफ जो आहे तो होतं, त्यावेळे आपल्याला टूथब्रश बदलायचा आहे. आपले रेकमेंडेशन्स चं अनुसरून दर 3 महिना आपल्याला टूथब्रश बदलायचा आहे. आणि जर आपल्याला 1 महिने अगोदरच तुमचं फ्रेईंग झालं, टूथब्रशचं ब्रिस्टल्समध्ये फ्रेईंग झालं, तर याचं अर्थ असा आहे की तुम्ही जास्त प्रेशर टाकून तुम्ही ब्रश करतात. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग विच मला तुमचं माध्यमातून आय वुड लाईक टू से. आणि दुसरी प्रश्न, बाजारात हार्ड ब्रिस्टल टूथब्रश, मीडियम ब्रिस्टल टूथब्रश, सॉफ्ट ब्रिस्टल टूथब्रश आणि सुपर सॉफ्ट ब्रिस्टल टूथब्रश असा 4 प्रकाराशी टूथब्रश आपल्याला मार्केट बाजाराला उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये आमचं डेंटिस्टचं हे म्हणण्याचं आहे, हे रेकमेंडेशन आहे, हे ॲडवाईज आहे की तुम्ही मीडियम ब्रिस्टल टूथब्रश आणि सॉफ्ट ब्रिस्टल टूथब्रशचा वापर करा. सुपर सॉफ्ट ब्रिस्टल्सचा वापर तुम्ही एक स्पेशल कंडिशनमध्ये, ज्यावेळे आम्ही हिरड्याचा रोग म्हणतात, त्यावेळे आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतात. फारच छान. थोडक्यात आपल्याला जास्त जोर देऊन दाबून जे आहे ते दात साफ करायचे नाहीत, ब्रश करायचा नाही आहे. आणि पुढले 2 प्रश्नाविषयी डॉक्टर गायकवाड तुम्ही आम्हाला करणार मार्गदर्शन, की हृदयाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे दातांच्या तक्रारींशी म्हणा, किंवा अजून एक विचारलं की खोबरं खाणं किंवा ऊस खाणं याने दाताचं आरोग्य कितपत चांगलं राहील किंवा काय सांगता? निश्चितच जर हृदयरोग जर तुम्ही म्हटलं तर हृदयरोगामध्ये खूप संशोधन आत्ता सुरू आहे आणि खूप झालेलेही आहे. तर त्याचा निष्कर्ष असाच आहे की बरेचसे जे बॅक्टेरिया हिरड्यांच्या आजारामध्ये जे सापडतात किंवा हिरड्यांच्या मध्ये, म्हणजे जो हा हिरड्यांचा आजार आहे हा मल्टीफॅक्टोरियल समजला जातो. म्हणजे बरेचसे बॅक्टेरिया जे आपल्या दाताच्या मुळाशी किंवा पॉकेट तयार करतात आणि तिथे इन्फेक्शन होतात. तर सिमिलरली तेच बॅक्टेरिया कार्डियक अरेस्टमध्ये किंवा कार्डियक जे रोग आहेत, हृदयरोग आहेत, तर त्यामध्ये सुद्धा तेच बॅक्टेरिया सापडले. त्यामुळे एक डेफिनेट लिंक म्हणू शकतो आपण की जर तुम्ही तोंड स्वच्छ ठेवलं, हिरड्या स्वच्छ ठेवल्या, दात स्वच्छ ठेवलं, तर निश्चितच तुम्हाला म्हणजे हृदयाचा विकार होण्याची शक्यता कमी होते. आणि त्याच्यावर अजून संशोधन सुरू आहे. तुमचा दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं? त्यांनी विचारलं खोबऱ्याचं, आणि असं बहुतेक जाहिरातीमध्ये पण दाखवतात की तंदुरुस्त दात म्हणजे ऊस तोडून नाही. जर खाणं तुम्ही किंवा खोबरं. तुमच्या दातामध्ये शक्यतो फिलिंग नाहीत किंवा तुमच्या दातामध्ये जर व्यवस्थित कुठल्या कॅप नाहीत किंवा हे नसेल, तर युजली जर तुम्ही पहिली पिढी बघाल किंवा एक 20 वर्षापूर्वीचा तुम्ही इतिहास बघाल, 20 वर्षापूर्वी हे खोबरं आणि किंवा ऊस हे खाणं हे नॉर्मल होतं लोकांमध्ये. पण जसं जसं आता वेळ जातो किंवा आता बऱ्याच अवेलेबिलिटी आहेत लोकांना, लोक जास्त करून जंक फूड किंवा सॉफ्ट फूड ह्याच्याकडं वळतात. तर त्यामुळं युजली आता दाताची जी त्यावेळची जी शक्ती होती किंवा त्यावेळेला जेवढं
लोक आहारामध्ये जे रॉ फूड वापरायचे ते आता कमी झाल्यामुळं, आणि जर तुमच्या दातामध्ये रूट कॅनल आहे किंवा कॅप दिली तर ॲक्च्युली जी नॅचरल दातामध्ये क्षमता असते तेवढी त्यात नसते. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही खायचं असेल तर मागच्या दातानेच खा. पुढचे दात हे फक्त दिसण्याकरता असतात. युजली तुम्ही मागच्या दाताने थोडं हळूहळू करून किंवा काळजीपूर्वक जर खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही. फारच छान. सरांनी आपल्याला दाखवायला छान मॉडेल्स देखील आणले आहेत दाताचं, तर त्याद्वारे देखील समजवणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि छायाचित्र देखील आहेत, ध्वनिचित्रफीत देखील आहेत, त्याद्वारे देखील आजचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत. आणि सर अजून एक थोडा उपप्रश्न यात होता की डोळ्यांचा पण त्यांनी विचारलं, तर डोळ्यांचा आणि काही संबंध आहे का, की दाताचं आरोग्य आणि याच्यात काही लिंक आहे का, संबंध आहे का, त्याविषयी कोणाला काही सांगता येईल किंवा काय, का पुढे जाऊया कसं? नाही, डोळ्यांविषयी असे ॲक्च्युली तो गैरसमजच आहे. युजली जर वरचा दात काढला किंवा दात काढल्यानंतर डोळ्यांची दिसण्याची क्षमता कमी होते असं लोकांमध्ये गैरसमज आहे. पण शक्यतो त्याच्यामध्ये असं काही लिंक नाही किंवा म्हणजे डोळ्याशी आणि तसा दात काढण्याविषयी त्याचा म्हणजे असा काही संबंध नाही. हां, डायरेक्ट असा काही संबंध नाही आहे. तर बरोबर गैरसमजाकडे देखील आपल्याला वळायचं आहे. तर सुंदर छान प्रश्न विचारतायत, ज्यांनी करून आपल्याला दोन्ही तज्ज्ञांकडून आपल्याला छान माहिती मिळते आणि परिपूर्णपणे आपण प्रयत्न करतो विषय समजून घ्यायचा. तर दाताला कीड लागणे, संध्या मॅडम तुमच्याकडे वळतो, तर याविषयी काय सांगाल? त्याचं साधारण प्रमाण किती आहे, काय सांगणार? दाताचं कीड आता नॅशनल ओरल हेल्थ सर्वे यांचं अनुसार 60% लोकांना दातामध्ये कीड लागतात. बरं. तो दात कसं कीड लागतात, तो 3 फॅक्टर्स आहे दात कीड लागण्याचा. पहिले तर आपण जो पदार्थ खाते तो त्याच्यावर रिलेटेड आहे, आणि किती वेळा आपण, किती टाईम आपण, फ्रिक्वेन्सीवर आपण खातोय ते त्याचं पण महत्त्वपूर्ण ठरतात. आणि टाईम ऑफ एक्सपोजर हा 3 विषय एकदम इम्पॉर्टंट आहे. मग जर आपण काहीतरी पदार्थ आपण खाल्लं तर व्हॉट हॅपन्स इज ॲट दॅट मोमेंट दातांवर जो अन्न पदार्थ आहे ते चिटकून बसतात, आणि त्याच्यावर बॅक्टेरिया जो आहे ते मेटाबॉलाइज करतात, आणि ते मेटाबॉलायझेशन होऊन ॲसिड प्रोडक्शन होतं. आता डेंटल केरीज जो आम्ही म्हणतात, इट इज अ डायनॅमिक प्रोसेस म्हणजे डिमिनरलायझेशन रिमिनरलायझेशन होतं. तर आता डिमिनरलायझेशन कधी होतं, जास्त वेळ जर आपण एव्हरी फ्रिक्वेन्सीवर आपण स्वीट पदार्थ खाल्लं तर बॅक्टेरियाचं त्याच्यावर ॲक्शन होतं आणि ॲसिड प्रोडक्शन होतं, आणि दॅट विल लीड टू डेंटल केरीज, दॅट इज दाताचं कीड लागणं. फारच छान महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन मिळत आहे. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं की जसं स्वयंपाकघरात शिटावरून आपण भाताचे परीक्षण करतो, तसंच मौखिक आरोग्यावरून शरीराचं स्वास्थ्य कसं आहे त्याचे देखील परीक्षण करता येईल असं तज्ज्ञांतर्फे आपल्याला कळतं आहे. तर मित्रांनो, तुमचे देखील प्रश्नांची आम्ही वाट पाहत आहोत. hellodoctor2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर देखील तुम्ही आपला प्रश्न पाठवू शकता. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि महत्त्वपूर्ण असं जागतिक मौखिक आरोग्य दिवस जो 20 मार्चला आपण साजरा करतो त्याविषयी चर्चा सुरू आहे. आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, जे की सर्वात जुनं असं कॉलेज आहे, 98 वर्ष झाले आणि सुप्रसिद्ध असं कॉलेज आणि रुग्णालय आहे. तर तेथून 2 तज्ज्ञ दंत वैद्यक आपल्यासोबत आहेत, डेंटिस्ट आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गायकवाड जे की प्राध्यापक आहेत, आणि सोबत विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापिका संध्या चव्हाण मॅडम आपल्यासोबत आहेत. संध्या मॅडम, तुमच्यापासून सुरुवात करतो. आणि मागे जेव्हा आपल्या मित्रांनी फोन केलेला आपल्याला, रुपेश दादांनी, तर गैरसमजाविषयी एक प्रश्न होता. तर अजून काय काय गैरसमज आहेत मौखिक स्वच्छतेविषयी, किंवा जसं तंबाखूने दात घासणं म्हणा किंवा तपकिरीविषयी सर म्हटले, तर अजून कुठकुठले गैरसमज जे आहेत जे आपल्याला दूर करायला पाहिजे समाजातून, काय सांगणार? सर, लोकांमध्ये असं परसेप्शन आहे की आपण ज्यावेळी
टूथब्रश करते ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये टूथब्रशिंग करतात. बरं. हा टूथब्रशिंग जो हॉरिझॉन्टल स्ट्रोक्समध्ये आपण घेतोय दॅट इज कम्प्लिटली रॉंग. आमचं डेंटिस्ट रेकमेंडेशन अनुसार टूथब्रशिंगचं एक पद्धत असतो. बरं. टूथब्रशिंग हेल्दी माउथ्सला आम्ही मॉडिफाईड बास टेक्निक म्हणून आम्ही हा टेक्निक लोकांना ॲडवाईस करतो. तो मॉडिफाईड टूथब्रशिंगमध्ये आय थिंक सर गायकवाड सर इज स्पेशलिस्ट इन दॅट. सो आय वुड रिक्वेस्ट की सर सरांनी मॉडेल पण आणलेलं आहे आपल्याला दाताचं आणि ब्रशचं मॉडेल देखील आहे. तर योग्य पद्धतीने दात कसे घासावे ते आपण पाहूया. मॅडमनी जसं सांगितलं आडवे घासायचे नाही आहे, तर आपण प्रात्यक्षिक बघूया. गायकवाड सर दाखवणार आम्हाला कसं योग्य पद्धतीने. हां सर. तर हे एक दाताचं मॉडेल आहे. त्यामध्ये शक्यतो टूथब्रशिंग आणि म्हणजे ह्याच्यामध्ये टूथब्रशिंग खूप महत्त्वाचं आहे. टूथपेस्ट तुम्ही कुठली वापरू शकता, पण टूथपेस्ट बरोबर टूथब्रशिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये हा एरिया कसा क्लीन करायचा हे सांगतो. म्हणजे युजली जर तुमचे आपले 32 दात जर पकडले तर तुम्ही 3 ते 4 दात एका वेळेला तुम्ही समजून युजली तो तुमचा टूथब्रश आहे तो 45 डिग्री अँगलनी टुवर्ड्स जे हिरड्यांच्या बाजूनं जे तुम्हाला हिरड्या दिसतात किंवा इंटरडेंटल एरिया दिसतात तिथून तुम्हाला फक्त डाऊनवर्ड्स आणि अपवर्ड्स क्लीन करायचं आहे. हॉरिझॉन्टली नाही करायचं. बरं. लक्षात आलं. त्यामुळं हॉरिझॉन्टलीच केलं तर प्रेशर दातावर एखाद वेळ जास्त एक्झर्टचं. ॲक्च्युली टूथब्रशिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक जणाचा जो फोर्स आहे दातावर जो फोर्स लावतो तो प्रत्येकजण हा वेगळा लावतो. काही लोकांना वाटतं की खूप जास्त जोरात घासलं तर खूप दात स्वच्छ निघतील, तर तसं न होता दातांना तुमच्या हिरड्यांना इजा होऊ शकते. हिरड्या तुमच्या कमकुवत होतात. हिरड्या वर रिसेशन म्हणतो आम्ही, हिरड्या वर सरकतात. नंतर काही मध्ये दाताची सुद्धा झीज येते. जरी इनामल हा शरीरातला सर्वात टणक भाग असला तरीसुद्धा तुम्ही जर प्रेशरने रोज घासत बसला तर त्याचं घर्षण होऊन किंवा त्या दाताचे वरचं जे इनामल आवरण आहे ते निघून जातं. खालतं डेंटिन एक्सपोज होतं आणि मग तुम्हाला सेन्सिटिव्हिटी होणं किंवा थोडंसं गरम खाल्लं किंवा थोडं थंड किंवा गरम पिलं तर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. तर या सर्व गोष्टी तुम्ही जर काळजीपूर्वक केल्या आणि तुम्ही प्रत्येकाने शक्यतो 6 महिन्यातून वर्षातून डॉक्टरकडे जाऊन दात त्याच्याकडून हे टेक्निक शिकून घेणं आवश्यक आहे. आणि प्रत्येकामध्ये काही ऑर्थोडॉन्टिक केसेसमध्ये वेगळं टेक्निक शिकवतात. काही हिरड्यांचे जर रिसेशन झालं, मी म्हटलो हिरड्या जर वर गेल्या त्याच्यामध्ये वेगळं टेक्निक असतं. त्यामुळं आपल्या जवळपास जो दंत तज्ज्ञ असेल, दंतचिकित्सक असेल त्याच्याकडं आपण जाऊन निश्चितच प्रॉपर टूथब्रशिंग शिकणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं निश्चितच तुमच्या दाताचं आयुष्य वाढू शकतं आणि दातांना हिरड्यांना इजा कमी होऊ शकते. फारच छान सुंदर पद्धतीने सर तुम्ही आम्हाला सांगितलं. यावर आपल्याला नाशिकहून फोन आहे. शरद लाळे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे ते. नमस्कार शरद दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझे गाल आणि ओठ सोडलेले असे कशामुळे सोडले ते काही समजत नाही, पण ते आग होती त्याची तिखट काढले की. हां हां बरं. आणि काय विचारायचं? साधारण वय सांगता तुमचं? माझं वय 77 आहे. 77 आहे. बरं. आणि काय विचारणार डॉक्टर साहेब? नाही काय नाही, एवढंच आहे. तोंड चांगलं व्हायला करता काय करावं? बरं बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. हां हां काय सांगणार डॉक्टर साहेब? गायकवाड सर तुमच्यापासून सुरुवात करूया की गाल आणि ओठ इथे थोडं त्यांना ओढल्यासारखं होतं, थोडंसं जळल्यासारखं होतं, म्हणजे तर काय असू शकतं? म्हणजे आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये त्यांचं क्लिनिकली पाहणं गरजेचं आहे. बरोबर. हां. किंवा बऱ्याच गोष्टी फक्त आपण न बघता किंवा म्हणजे ॲक्च्युली त्या एक्सरे परीक्षण बघणं करायला पाहिजे. हो, गरजेचं. तर बरोबर, तुम्ही बरोबर. निश्चितच मला वाटतं तुम्ही जवळच्या डेंटिस्टकडे जाऊन किंवा काही आजारी असतात की वयामानानुसार बऱ्याच वेळेला हिरड्याचं आवरण किंवा आतलं जे म्युकोज आहे, ओरल म्युकोज आहे, तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे जे जर तुम्ही बॅलन्स डाएट नाही ठेवलं किंवा जर तुमच्या खाण्यामध्ये कमतरता झाली
जीवन प्रथिने जे आहेत विटॅमिन ए, डी, ई, के किंवा बाकी आयर्न डेफिशियन्सी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा विचारात घ्याव्या लागतात. डेंटिस्ट म्हणजे फक्त दाताविषयीच नाही बघत, पण तुमचं बाकीचं संपूर्ण आरोग्य, बाकी तुम्ही आरोग्याविषयी काय काळजी घेता, ह्या सगळ्याचे पडसाद तुम्हाला मुखामध्ये दिसतात. तर निश्चितच तुम्ही जाऊन एकदा जवळच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. फारच छान. सगळ्याच गोष्टी आपल्याला टी व्हीवरून नाही सांगता येणार, त्यासाठी मौखिक परीक्षण, शारीरिक परीक्षण देखील महत्त्वाचं आहे, तर त्याकडे पण लक्ष देऊया. संध्या मॅडम, या उत्तरात तुम्हाला काही भर घालायची का पुढे जाऊया, कसं योग्य राहील? पुढे जाऊया. बरं, समज आणि गैरसमज याविषयी गायकवाड सर तुम्हाला अजून काही या उत्तरामध्ये भर घालायची आहे? म्हणजे तंबाखू म्हणत किंवा वेगवेगळे पदार्थ वापरून दात घासणं होतं? नाही, समज गैरसमज नाही, बऱ्याच जुन्या रूढी आहेत. म्हणजे युजली सकाळी काही लोकांना असतं की मला सकाळी टोबॅको खाल्ली पाहिजे, म्हणजे ब्रश करायच्या अगोदर, किंवा सिगरेट पिलं पाहिजे, किंवा अशा सगळ्या काही लोकांच्या ह्या वाईट सवयी असतात. ह्याला तुम्ही समज गैरसमज नाही म्हणू शकत, पण ह्या सवयी खूप बदलणं गरजेचं आहे. आत्ता आपण वरच्या दाताविषयी बोललो की वरचा दात काढल्यानंतर लोकांमध्ये असा समज आहे की बऱ्याच वेळेला दिसणं कमी होतं, किंवा असं त्यांना असे गैरसमज आहेत. जो कॅनाईन आहे किंवा आपला जो सुळा दात आहे तो सुद्धा बाहेर असला की तो माणूस लकी आहे किंवा ती महिला लकी आहे, असं समाजामध्ये गैरसमज आहे. पण शक्यतो असं अशा गैरसमजातून आपण त्याच्याविषयी शास्त्रीय कारण फाइंड आउट करणं आणि त्याच्याविषयी योग्य ज्ञान मिळवणं अपेक्षित आहे. फारच छान. संध्या मॅडम, इथे तंबाखूचा विषय निघालेलाच आहे, आणि तर मग तंबाखूमध्ये तुम्ही जनजागृती, तंबाखू विरोधी नो टोबॅको डे विषयी मोहीम राबवता, जनजागृती करता, तर तंबाखूचा आणि मौखिक आरोग्याचा कसा संबंध आहे? तुम्ही एक ध्वनिचित्रफीत देखील आणलेली आहे, तर ती देखील आपण पाहणार आहोत. तर त्याआधी कृपया आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. हे तंबाखू आणि दाताचा कसा संबंध आहे, काय आहे, त्याविषयी थोडं. खरं म्हटले तर सर, तंबाखू आणि तंबाखूचं सेवन आपल्याला करायचं नाही, याच्याशी दूर राहावे. तंबाखूमध्ये ऑलमोस्ट 4000 केमिकल्स असतात, आणि तंबाखूमध्ये आउट ऑफ दीज 4000 केमिकल्स त्याच्यामध्ये 250 केमिकल्स जो आहे ते टॉक्सिक आणि पॉयझनस आहे. याच्यामध्ये बेन्झिन्स आहे, फिनॉल्स आहे, पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, असं बरेच प्रकाराचं केमिकल्सचं वापर तंबाखूमध्ये, ते केमिकल्सचं प्रेझेन्स आहे. तर आपण बघू शकतात की इतनं पॉयझनस केमिकल्स आहे जो आपण तोंडामध्ये टाकून त्यांचं आपण सेवन करतो. तो ओरल म्युकोसावर त्यांचा खूप परिणाम पडतो, आणि त्याच्यावर आपण ओरल म्युकोसाचं कर्करोग होण्याचं चान्सेस अधिक बढतो. रिसर्च झाला आहे, आणि रिसर्च असं म्हणतात की जो स्मोकिंग या स्मोकलेस फॉर्म्स ऑफ टोबॅकोचं सेवन आपण करतो, त्यांच्यावर जो स्मोकिंग फॉर्म्स या स्मोकलेस फॉर्म्सचं टोबॅकोचं सेवन करतो, त्याचं कम्पॅरेटिव्हली 4 to 5 टाइम्स त्यांना कॅन्सरस लिजन होण्याचं रिस्क वाढतो. तो दॅट इज वाय आम्ही पब्लिक हेल्थ डेंटिस्ट म्हणून हे सल्ला देते की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाशी दूर राहावी. मॅडमनी एक आपल्यासाठी ध्वनिचित्रफीत देखील आणली आहे, तंबाखूशी निगडीत, तंबाखूचे काय परिणाम होतात, तर पाहूया ती एक ध्वनिचित्रफीत. मित्रांनो, आत्ताच महत्त्वपूर्ण अशी माहिती मॅडमने आपल्याला दिलेली आहे. गायकवाड सर, तुमच्याकडे वळतो. आणि मौखिक परीक्षणाद्वारे असे कुठले आजार आहेत की ज्याचं निदान होऊ शकतं, काय सांगणार सर? कुठले असे आजार आहेत की जर तुम्ही दंतवैद्य किंवा दंत चिकित्सक या प्रोफेशनकडे बघितलं तर बरेचसे आजार, म्हणजे मी पाहिलेलं आहे की मधुमेह, ज्याचं प्रमाण भारतामध्ये खूप आता जास्त होत चाललं आहे डायटरी हॅबिट्समुळं. तर बऱ्याचशा वेळेला, म्हणजे सगळ्या वेळेलाच नाही पण बऱ्याचशा वेळेला डेंटिस्ट किंवा दंत चिकित्सक
हा त्याचं निदान करणं किंवा कारण काही काही जी मधुमेहाची लक्षणं आहेत तुम्हाला तर ती तोंडामध्ये दिसतात. तर ती लक्षणं म्हणजे एकदम पस होणं म्हणजे मल्टिपल पॅराडॉन्टल ॲब्सेसेस म्हणतो आम्ही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पू एकाच वेळेला हिरड्यांमधून सगळ्या बाजूनी पू येतोय, नंतर दुर्गंधी येते, दात हलतायत, अशी लक्षणं ज्यावेळेला दिसतात आणि दंतवैद्य ज्या वेळेला त्या पेशंटला शुगर चेक करण्यासाठी पाठवतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला निदान हे मधुमेहाचं डेंटिस्टतर्फेच बऱ्याच वेळेला केलं जातं. त्यामुळं डेंटिस्टसुद्धा म्हणजे आपण म्हणू शकतो की मधुमेहाचं निदान करण्यामध्ये प्रामुख्यानं मोलाचा वाटा उचलतात आणि त्यामुळं त्या रुग्णाला माहीत होतं की आपल्याला मधुमेह आहे आणि मग तो वेळीच त्याचे उपचार किंवा त्याची ट्रीटमेंट डॉक्टर त्यांच्या मधुमेह तज्ज्ञाकडून ते करू शकतात. आणि असे बरेचसे आजार आहेत की जे आजार म्हणजे ज्याची लक्षणं म्हणजे नुसतं डेंटिस्टमध्ये दंतशास्त्रामध्ये फक्त केरीज किंवा फक्त हिरड्यांचे आजार असं नाही आहे. तर बरेच म्हणजे जे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत, काही हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजे त्याच्यामध्ये हिमोफिलिया आहे, मल्टिपल मायलोमा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही जर ह्याची हिस्ट्री जर डेंटिस्टला दिली नाही किंवा दंत ह्यांना दिली नाही तर ब्लिडिंग कंटिन्युअस होऊ शकतं. त्यामुळं काळजी घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. फारच छान. शेवटची काही थोडी मिनटं उरलीत, आम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे. त्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड करूया, थोडक्यात आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया गायकवाड सरांपासून की गरोदर काळामध्ये जर समस्या निर्माण झाली दाताची तर मग कसं हाताळली जाते, कसं निवारण केलं जातं थोडक्यात. गरोदर काळामध्ये आपण 3 ह्याच्यात विभागतो. प्रथम सत्र म्हणजे किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. यामधलं जर तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर मागतात हे ट्रीटमेंटसाठी सेफ आहे. पण माझं एक आव्हान राहील की युजली तुम्ही गर्भधारणेपूर्वीच मौखिक आरोग्याची जर काळजी घेतली तर मला शक्यतो चान्सेस खूपच तुमचे कमी होऊन जातात की तुम्हाला कुठला हिरड्यांचा आजार किंवा दाताचा आजार होईल म्हणजे ड्युरिंग त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये. त्यामुळं शक्यतो माझं हेच रिक्वेस्ट राहील की तुम्ही सर्वांनी गर्भधारणेपूर्वी मौखिक आरोग्याविषयी जनजागरूकता, आपलं आरोग्य चांगलं ठेवणं ही काळजी घेतली तर निश्चितच तुमचं पूर्ण 9 महिन्याचा काळ सुकर होईल आणि कुठल्याही समस्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. फारच छान. संध्या मॅडम, ग्रामीण भागात, दुर्गम खेड्यापाड्यात कशा प्रकारे सेवा सुविधा दंत समस्यांशी निगडीत पुरवली जाते त्याविषयी काय सांगणार? आमचं सामाजिक दंतशास्त्र विभागातर्फे आम्ही इंडिव्हिज्युअल लेवल तरच आम्ही ओरल सर्व्हिसेस देतो आहे, पण ऑल्सो कम्युनिटी लेवल लोकांचं दारापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करते आणि तिकडे आम्ही ओरल हेल्थ, ओरल स्क्रीनिंग कॅम्प्स, आउटरीच आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आम्ही आउटरीच ओरल हेल्थ स्क्रीनिंग कॅम्प्स घेतो आहे. तंबाखू समुपदेशनचं काउन्सिलिंग घेते, मौखिक आरोग्याबद्दल जनजागृती करते. असं अनेक प्रकाराचा आम्ही प्रोग्रॅम्स राबवण्यात येत आहे. त्याचा अतिरिक्त आम्ही IEC मटेरियल्स, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन मटेरियल्स तयार करून हा डिजिटल एरामध्ये आम्ही पॅम्पलेट्स, पोस्टर्सचा वापर करते ज्याच्यामध्ये ते कॉमन ओरल डिसीजेस जो आजार आहे त्याच्याबद्दल त्यांचं इन्फॉर्मेशन आम्ही डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतात. आणि डेज ऑफ ऑब्झर्वन्स जसे की आज आपण जागतिक मौखिक आरोग्य दिवस साजरा करतो. आजचं थीम आहे हॅपी माउथ इज हॅपी लाईफ. सो या थीमवर आपण बरेच चर्चा केला आहे आणि तसंच May 31ला नो टोबॅको डे म्हणून आम्ही साजरा करतो आहे. असं बरेच ज्यावेळी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते त्या वेळेस आम्ही ओरल हेल्थ एज्युकेशनद्वारा अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतो. फारच छान. डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर संध्या, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? डॉक्टर गायकवाड यांच्यापासून सुरुवात करूया. काय संदेश देणार सर? निश्चितच आता मौखिक आरोग्याविषयी तर तुमची सगळ्यांची जनजागृती थोडीफार झालीच असेल. मला फक्त एकच सांगायचं आहे की दात हे तुम्ही स्वतः चेक नाही करू शकत किंवा प्रत्येक वेळेला तुम्हाला दाताच्या समस्या, आपल्याला दाताचा आजार झाला आहे तर स्वतः दाताची तपासणी करा. ॲटलिस्ट 3 महिन्याच्या कालावधी किंवा 6 महिन्यामध्ये एकदा डेंटिस्टकडे जाऊन चेक करा.
तुम्ही आतला गालाचा भाग किंवा दाताचा पूर्ण तपासणी स्वतःच करा. आरशामध्ये आपण बाहेरून बघतो, तोंडात सुद्धा आतमध्ये बघा की कुठं कॅव्हिटी झाली का, कुठं काळा डाग पडला का किंवा कुठं अल्सर आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा डिटेक्ट करू शकता. थोडंसं तुम्हाला जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. संध्या मॅडम काय सांगणार? फायनली सदृढ शरीर निरोगी मुख हेच मला की मेसेज आहे. फारच छान, फारच छान. दोन्ही डॉक्टरांचे खूप खूप आभार. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आमच्या प्रेक्षक मित्रांना छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.